टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। याबाबत मी वनमंत्र्यांशी बोललेलो आहे। मी सुद्धा नाराजी व्यक्त केली की हे एका हत्तीला पकडून काय होणार, की त्यांनी मारलं म्हणून तुम्ही त्याला पकडता, उद्या दुसऱ्याला मारलं पाहिजे का? असं योग्य नाही। तसं मी सांगितलं ते नागपूरमध्ये होते, त्यांनी ताबडतोब 10 लाखाचा धनादेश देण्याचे आदेश दिलेले आणि उरलेला 15 लाखाचा सुद्धा मिळणार। मी उद्या मोर्लेला जातो आहे आणि मी सुद्धा 50,000 रुपये त्या कुटुंबाला मदत करणार आहे। त्याच्यानंतर एका बाईंचं घर झालं आहे त्यांना मदत करणार आहे। खरं तर हे अतिशय आमच्या हाताच्या बाहेर गेल्यासारखं प्रकरण वाटतं आहे, कारण वारंवार उच्च स्तरावरून आदेश येत आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी शेवटी मला वनमंत्र्यांना असं सांगायला लागलं की तुम्हालाच शेवटी कर्नाटकशी बोलायला लागेल आणि ह्याला गती द्यायला लागेल, नाहीतर काय उद्या पाऊस आला तरी सगळी मोहीमच थांबून जाणार, कारण पावसामध्ये तुम्ही ट्रँक्युलाइज करू शकत नाही हत्तीला। आणि त्याच्यामुळे हा एक अशा तऱ्हेचा वेगळा प्रश्न आहे की तोपर्यंत त्यांचा कॅम्प बनवा आणि आम्ही त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवलेली आहे, जवळजवळ 3500 हेक्टरपेक्षा जास्त ती जागा आहे। त्याच्यामध्ये त्यांना सोडा, त्याच्यामध्ये केळीची झाडे लावा, त्याच्यामध्ये उचं लावा, सगळं लावता येईल। परंतु मला असं वाटतं की आता स्वतःच येऊन बसायला लागेल इथं आणि ही कामं करायला लागतील। त्याच्यामुळे उद्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या उद्घाटनाला सुद्धा मी जाणार नाही, कारण जर रिझल्ट नसेल तर त्याचा मला काय उपयोग नाही। मी जे काय बोलायचं आता वनमंत्र्यांशी बोलेन आणि कारवाई करून घेईन। नुसते पैसे भरून लोकांचं दुःख कमी होत नाही। आज लोक भीतीच्या ह्याच्यामध्ये वावरत आहेत। आज काजूचा सीझन आहे, लोक काजूच्या सीझनला आपल्या काजू काढायला जाऊ शकत नाही, ते बोंड खाली पडून फुकट जात आहेत, त्याच्यावरचे काजू फुकट जात आहेत, चोऱ्या होत आहेत। ह्या परिस्थितीतून दोडामार्ग तालुक्याला बाहेर काढायला लागेल आणि ह्या दृष्टीने मला वाटतं की लवकरात लवकर याच्यावर इलाज करायला लागेल। 15 तारीखला माझी काही कामं चालू आहेत, ती 15 तारीखला संपतील। 16पासून मी स्वतः याच्यावर येणार आहे, स्वतः मी कर्नाटकमध्ये जाईन, भेटी घेईन तिथं आणि लवकरात लवकर ही साधनसामुग्री ही आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला उपलब्ध करून देईल। हत्ती पार करणार अशी तुमची भूमिका होती? हत्तीसाठी आम्ही राखीव वन ठेवलेलंच आहे, परंतु तिथून हत्ती बाहेर पडू नये म्हणून त्याला कंपाऊंड वॉल केली पाहिजे, सगळं सांगितलेलं आहे। यांच्याकडून अजून एस्टिमेटसुद्धा जात नाही, वेळोवेळी मी पैसे उपलब्ध करून दिले। शेवटी ह्या गोष्टी घडल्या पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे वन्य प्राण्यांचं संरक्षण झालं पाहिजे, पण लोकांचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे।